नमस्कार, पाहूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी इचलकरंजीतील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी अभ्यास केंद्राचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न. या कार्यक्रमाची सुरुवात देशभक्त बाबासाहेब खंचेरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रमुख मान्यवरांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत समारंभानंतर प्रत्यक्षपणे गुणगौरव सोहळा सुरू करण्यात आला. यावेळी वर्षभरामध्ये विविध खेळात त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर चेतन नरके, संस्थेचे चेअरमन राहुल खंचेरी मुर्दंडी काका यांच्यासह प्राचार्य खानात सर, खांडेकर सर, पटेल सर यांच्यासह अभिजित पाटील सर व आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर चेतन नरके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले की विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी तरच यश संपादन होऊ शकते. त्यांच्या मनोगतानंतर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पाहूया निवडक प्रतिक्रिया. आता सध्या मी गोकुळच्या बरोबर थायलंड गव्हर्नमेंटसाठी अर्थ मंत्रालयासाठी काम करतो. भारत आणि थायलंड देशामध्ये जवळपास 800,000 कोटीचा व्यापार होतो. त्याचं पॉलिसी मेकिंग, गव्हर्नमेंट लायझनिंग असतं आणि प्रत्येक बिझनेससाठी लागणारं जी नेटवर्किंग असतं किंवा लायझनिंग असतं ती जबाबदारी माझ्याबरोबर असते. त्यामुळं तुम्ही ज्यावेळी शिक्षण घेत असतं त्यावेळी मला एक सांगायची इच्छा अशी आहे की आपण फक्त एक्झाममध्ये पास व्हावं म्हणून आपण कुठली गोष्ट करू नये. कारण एक्झामला तुम्ही विचार केला 10वीचे मार्क आपण ज्यावेळी शाळेत असायचो त्यावेळी वाटायचं की एकदम 80% पडले, मला 60च पडले. पण ओव्हरऑल तुम्ही 20-30 वर्षाच्या कालावधीमध्ये विचार केला तर त्या मार्कचा एवढा इम्पॉर्टंट नसतो. हे तुम्हाला मान्य आहे का? पण जे तुम्ही नॉलेज घेता त्याचा इम्पॉर्टन्स सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे एखादी गोष्ट आपण शिकली तर त्या कॉन्सेप्टचा प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन काय आहे याच्यासाठी आपल्याला महत्व आहे. त्याचा विचार आपण पुढे केला पाहिजे. इंटरप्रिटेशन पण हे तुमच्यावर असतं. त्यामुळे कुठलंही तुम्ही एखादं काम करत असाल तर तुम्हाला आपण एक गोल ठरवला पाहिजे की मला जॉब करायचा आहे की मला एक स्वतःचा व्यवसाय उघडायचा आहे किंवा बाबा नगरसेवकाला उभारायचं आहे किंवा तुम्हाला आमदार खासदार व्हायचे अशा काही गोष्टी असतील ते तुम्हाला या आधी डिसाईड करावं लागतं. कारण एखादी गोष्ट आपण अचीव्ह करायची असेल तर त्याचा एक रोड मॅप असतो. दूध व्यवसायामध्ये समजा जायचं ठरलं तर गाई म्हशींचं अॅनाटॉमी काय आहे, गाई म्हशी किती खातात, त्यांना रेस्ट पिरियड किती असतो, त्यांना उन्हात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कशा पद्धतीचं खाणं द्यावं लागतं, त्यांना कुठले वॅक्सिनेशन्स द्यावे लागतात आणि त्याच्यामुळे तुमचं पर ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल आणि तुमचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर लिटर मिल्क कसं कमी राहील याचा विचार तुम्हाला करावा लागतो. समजा एखादा एंटरप्रिन्युअरशिप स्किल त्याच्यात बघायचं असेल तर तुम्ही काय विचार करणार की त्याच्यामध्ये आपल्या दुधापासून पेढे बनवता येतात का, त्याच्यापासून मिठाई बनवता येतात का, याचा तुम्हाला विचार करावा लागतो. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना आपल्याला टेक्निकली त्या गोष्टीची माहिती असणं अतिशय महत्वाचं. फायनान्शियल ज्याला म्हणतात की माहिती असणं म्हणजे फायनान्शियल एज्युकेशन आणि बँकिंग एज्युकेशन. तुम्ही चहाची गाडी टाका, मोठा फॅक्टरी टाका, तुम्ही एखादं फाउंड्री घाला, तुम्हाला एक टेक्सटाईलची एखादी मिल टाका, कुठल्याही गोष्टीमध्ये 100 रुपयापासून 100 कोटीच्या तुमचे इन्व्हेस्टमेंट असू दे, तुम्हाला बँकिंगच्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. म्हणजे बेरल चेक काय आहे, आरटीजीएस काय आहे, सेव्हिंग अकाउंट काय आहे, बरोबर आहे. त्यामुळे सेकंड महत्वाची गोष्ट फायनान्शियल अंडरस्टँडिंग एज्युकेशन आणि बँकिंग एज्युकेशन. अनुभव कुठल्याही गोष्टीमध्ये एकदम पैसा न घालता झिरो बजेटिंगवर काम करायचं. म्हणजे माझ्याकडे बाबा 1 लाख रुपये आहेत किंवा 1 कोटी रुपये पडून आहेत म्हणून मी लगेच एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करणार असं करण्यापेक्षा जो ऑलरेडी ते व्यवसाय करताय त्या व्यवसायामध्ये आधी जाऊन तुम्ही काम केलं पाहिजे, त्याच्या इन्स अँड आउट समजून घेतल्या पाहिजे, त्याच्यामध्ये रिस्क काय आहे समजून घेतल्या पाहिजे आणि त्या पद्धतीनं 1-2 वर्ष काम केल्यानंतर ना स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करावेत असं माझं त्याच्यामध्ये मत असतं. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतात किंवा आता AI तुम्हाला दिसत आता एक AIचा मोठा मेळा देखील दिल्लीमध्ये झाला. ते बाकीचे सगळे प्रोटेस्ट वगैरे झाले ते आपण बाजूला ठेवले. महत्वाची गोष्ट आहे की AI ना तुमच्या फील्डमध्ये तुम्ही टेक्सटाईलमध्ये असाल, तुम्ही कुठल्याही अकाउंटिंग फील्डमध्ये CA किंवा CS असाल
किंवा तुम्ही एज्युकेशन फील्डमध्ये असाल तर टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट काय होतो. AI किंवा ब्लॉकचेन त्याच्यामध्ये येतं, क्रिप्टो करन्सीज आहेत, त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड, असे बरेच रेव्हेन्यू जनरेशन तुमच्याकडे असतात.